प्रसंग ऐकवते। बाबासाहेब 24 घंटे म्हणजे 24 तास पुस्तक वाचत बसत असतो। बाबासाहेब पुस्तक वाचत असताना भूक लागत असेल, तहान लागत असेल, मग ते कोणाला करावं? रमाईला करावं। साहेबांना भूक लागत असेल, तहान लागली असेल, मग त्या करतात काय करतात? ताट भरून जेवायला बाबासाहेबांची वाट बघतात। आता येतील साहेब, मग येतील साहेब, बोलू शकत नाही वाचत असताना, तरी सुद्धा रमाई बोलतात। काय म्हणतात? पुस्तक रात झाली पुरी, आता तरी रात झाली पुरी, नमस्ते, जय हिंद और आप देख रहे हैं आकाश गाथा। माझ्या भीमाच्या
चिंता सदा धरणी प्रत्येक स्त्री आपल्या पतीची फिकर करते, काळजी करते आणि घरी आल्यावर मग जीवाजीव येतो असं प्रत्येक पत्नीला वाटतं, असं रमाईला देखील वाटतं. तुम्हाला एक काय होतं, बाबासाहेबांच्या जीवनात घडलेला एक प्रसंग ऐकवते. बाबासाहेब 24 घंटे म्हणजे 24 तास पुस्तक वाचत बसत असते. बाबासाहेब पुस्तक वाचत असताना भूक लागत असेल, तहान लागत असेल, मग ते कोणाला करावं, रमाईला करावं. साहेबांना भूक लागत असेल, तहान लागली असेल, मग त्या करतात काय करतात, ताट भरून जेवायला बाबासाहेबांची वाट बघतात. आता येतील साहेब, मग येतील साहेब, बोलू शकत नाही वाचत असताना, तरी सुद्धा रमाई बोलतात. काय म्हणतात, काय म्हणतात, न पोटात अन्नाचा कण, न पोटात अन्नाचा कण, तरी चालूच पुस्तक वाचन. न पोटात अन्नाचा कण, तरी चालूच पुस्तक वाचन. स्वतःलाही जाता विसरून लागेना भूक पुन्हा आता तरी रात झाली पुरी, पुन्हा आता तरी रात झाली पुरी. या तीन दलितांची माऊली, एक माऊली आपल्याला सोडून गेली, दुसरी ही माऊली, त्या माऊलीचा त्याग पहा. दिवसभर शेण जमा करायला जायच्या, परळ ते माटुंगा, माटुंगा ते वरळी, अशा अशा ठिकाणाहून त्या शेण जमा करून आणायच्या आणि त्याच्या गवऱ्या थापून त्या गवऱ्या पैशाला विकून तो पैसा बाबासाहेबांच्या शिक्षणाला लावायच्या.
न सांगितल्या गेलेल्या संघर्ष कथा आकाशगाथा YouTube चॅनलवर.